तुझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे की काही लावणी करणाऱ्या नृत्यांगना ह्या इंडस्ट्रीपासून खूप लांब आहेत. तू अशी एक अभिनेत्री आहेस की त्या इंडस्ट्रीत असून तू लावणी करतेस, बरोबर? त्यामुळे तुझी सगळ्यांशीच खूप जवळून ओळख आहे. कुठल्या अभिनेत्रीचं नाव घेशील की जिची लावणी तुला आवडते? तुला मार द्यायचं का मला? अं, मला सोनाली कुलकर्णी आवडते. छान नाचते ती, तिला सेन्स आहे लावणीचा. हे बघ, बॉडी लँग्वेज आहे ना, तुम्हाला सांगू जाते की हां, कळतं लावणीबद्दलचा थोडासा सेन्स आहे. आणखीन एक कोण, कांची शिंदे. हो. आणखीन एक नाव घेईन मी. बघ आता मला चांगलं संस्कृती बालगुडे. वा. अशा मोजक्या आहेत ज्यांना ना डान्स माहिती आहे, म्हणजे फार तिने लावणी केली आहे आणि तिचा बाज जरी नसला पण त्यांना कळतं, न्याय दिला. न्याय देतात त्या लावणीला. तू ॲप्रिशिएट केलंस की या अभिनेत्री खूप छान नाचतात किंवा लावणीला न्याय देतात. तुला असं ॲप्रिसिएशन मिळालं का? तुला न्याय मिळाला का? चित्रपटात म्हणतोयस की असं? इंडस्ट्रीकडून. मग तो चित्रपटात असू दे, नाटकात असू दे किंवा चित्रपटातल्या लावणीत असू दे. हां, असं नेहमीच सगळे भेटल्यावर ते म्हणतातच की अरे आम्ही तुझा तो कार्यक्रम पाहिलेला, अजूनही डोक्यात आहे, अजूनही. मग आत्ता का नाही कार्यक्रम होत, हे हा सगळ्यांचाच प्रश्न असतो. पण पछाडलेल्यासाठी मला इतकं ॲप्रिशिएशन झालं होतं ना निलेश. माझे जेवढे पुण्यातले कलाकार होते ना, महेंद्र बनसोडे किंवा योगेश देशमुख, परत अरे यार संतोष, पुण्यातल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, अहिल्याताई होत्या, अहिल्याताई वारल्या बिचाऱ्या, संगीताताई, सीमा कोट्टे, त्यांचा सगळ्यांचे फोन आले होते मला. म्हणजे एक घरातलं ॲप्रिशिएशन वेगळं, आणि जेव्हा बाहेरनं आपल्याला जी ओळखणारी माणसं जेव्हा आपलं कौतुक करतात ना, ते जास्त आपल्याला हे वाटतं, अरे तुमच्याकडनं दाद हवी ती, आणि ती मिळते ना मनापासून, तेव्हा मजा येते. सोबतच्या अभिनेत्री दाद देतात का? तू आता विचारूच नको मला यातलं काही. कारण आता तुला एक तुझी नावं घेतली ती सगळी लावणी परंपरेतली नावं आहेत. इंडस्ट्रीतल्या सोबतच्या सहकलाकार ज्या कोणी आहेत त्यांनी कधी अप्रिशिएट केलंय? मला एकमेव व्यक्ती आठवते, आहेत मैत्रिणी काही की छान केलं होतं वगैरे, अगदीच बोटावर 1 आणि 2 एवढ्याच. पण मला जी खरी दाद मिळाली ना, मुक्ता बर्वे. वा. मी ना तो दिवस अजूनही विसरू शकत नाही आहे. पुलं महोत्सव होता, त्या दरम्यान मुक्ता आली होती बघायला रवींद्रला, आणि तिने स्टेजवर येऊन पाय पडली यार माझ्या ती. आणि म्हणजे तो दिवस, आणि ती म्हणाली की अगं दंडवतच घालायला पाहिजे गं तुम्हाला, काय केली आहेस तू लावणी. आणि आपल्याला माहिती आहे, असा ऑडियन्स जेव्हा भेटतो ना, एक चमत्कार होऊन जातो कधीतरी आपल्याकडनंच. आपल्याला पण माहिती नसतं की आपण काय करून गेलोय, पण जेव्हा असं समोरनं येतं ना, न बोलता पण काही रिॲक्शन्स आपल्याला कळतात की काय बोलायचं यांना. ती एक खूप मोठी दाद होती माझ्यासाठी. आपली मोठी सोनाली कुलकर्णी ताई, आता मोठी सोनाली कुलकर्णी ताई बोलायला लागतं, ती पण किती छान आहे, तोंडावर अप्रिशिएशन करते व्यवस्थित. मेघा आवडलं, बस जिंकलं तिथे आपण. तेच खूप खूप मोठी गोष्ट वाटतं की तुम्ही बरं त्यांचं काही असं ते रीलमध्ये बघणं किंवा त्यांनी पर्सनली जाऊन बघणं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं कौतुक करणं, ते खूप मोठी गोष्ट वाटते.